36 सुटला या मैदानातला आणि 36 मध्ये बाहेर गेला. सुंदर अशा गाड्या पळतात, सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे. पलीकडे सुंदर अशी गाडी पळते, ज्या बैलाला या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये उपमा राहिलेला आहे असा या ठिकाणी बक्याडन आणि चिख्याची गाडी. अतिशय सुंदर बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये दशम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती आहे आणि खऱ्या अर्थानं जसं पाटण तालुक्यात एकच साहेब तसा बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच साहेब आहे, त्याचं नाव बकासूर आहे. आणि खऱ्या अर्थानं पालकमंत्री केसरीच्या निमित्तानं पाटण तालुक्यातील सर्व मायबाप जनतेची मनं जिंकली या बकासूरनं. आणि गाड्या सुटल्या आणि पोहोचेपर्यंत एकच आवाज येऊ लागला, बकासूर बकासूर आणि बकासूर. साहेब हे प्रेम बैलगाडी शर्यतीनं या बकासूरला दिलं आणि बकासूरनं अखंड बैलगाडी क्षेत्राचं आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना आपलंसं केलं. असा हा खेळ बैलगाडीचा.